क्लस्टर डेव्हलपमेंटला आमचा विरोध नाही, मात्र क्लस्टरमुळे ठाण्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने पाणी, रस्ते आणि सांडपाण्याची व्यवस्था कशी करणार, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केला आहे. क्लस्टरसाठी सुमारे 1500 हेक्टर क्षेत्रात 8 FSIने विकास होणार असल्याने शहराची लोकसंख्या 5 पट वाढू शकते, असं त्यांनी सांगितलं. सध्या शहरातच 31 MLD पाण्याचा तुटवडा असल्याचा दावा त्यांनी केला. काळू आणि शाई धरणांचं पाणी ठाण्यात आणण्याबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी देखील त्यांनी केली. मोठ्या प्रकल्पांमध्ये नागरिकांचा सहभाग आवश्यक असून सुविधा उपलब्ध करून देण्याचा आराखडा तयार केल्यानंतरच क्लस्टरची अंमलबजावणी करावी, अशी भूमिका श्री मनोज प्रधान यांनी मांडली आहे. क्लस्टरच्या विरोधात आम्ही आहोत का? तर क्लस्टरच्या विरोधात आम्ही नक्कीच नाही. शेवटी ठाण्यातले गोरगरिबांना, झोपडीत राहणाऱ्यांना, अधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या, अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या आणि ज्या बिल्डिंग कधीही पडू शकतील अशा प्रकारच्या बिल्डिंगमध्ये जर क्लस्टर होत असेल आणि परत त्यांच्या स्वप्नाची घरं मिळत असतील तर त्याला विरोध करायचं काही कारण नाही. पण काही गोष्टी ह्याची चर्चा झाली पाहिजे आणि प्रामुख्याने म्हणून मी आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी आमंत्रित केले. सर्वात प्रथम म्हणजे आपण साधारण 8चा FSI त्यांना देतो. जर क्लस्टरमध्ये आपण 8चा FSI दिला तर मला असं वाटतं ही भारतामध्ये एक रेकॉर्डच होईल की एवढा FSI आपण त्यांना देतो. त्यांनी होणार असं आहे की 1500 हेक्टर म्हणजे साधारण 3000 एकरच्या वरती हे डेव्हलपमेंट होणार आहे 42 क्लस्टर्समध्ये. मला आठवतंय की 4-5 वर्षापूर्वी आपण हायकोर्टमध्ये लिहून दिलं होतं की आमच्याकडे पाणी पुरवठा मुबलक आहे म्हणून आम्ही नवीन परवानग्या देतो. एक PIL होती, त्याचं उत्तर ॲफिडेव्हिटवर महानगरपालिकेने हे दिलं. आज जेव्हा महासभा झाली तेव्हा महासभेत आयुक्तांनी उत्तर दिलं की आपण 31 MLD शॉर्टेज पर डे आपल्याला आहे. आणि असं असताना आपण भले फेज वाईज आता 6 क्लस्टर सुरू केले असतील पण 42 क्लस्टरमध्ये साधारण 3000 एकरचं डेव्हलपमेंट करतोय, 8च्या FSIने करतोय. म्हणजे तुम्ही विचार करा की किती पट लोक ह्या ठाणे शहरात राहायला येतात. आणि मग जर ठाणे शहरामध्ये आत्ता जी राहणारी लोक आहेत त्यांनाच जर आपण पाणी देऊ शकत नसू, त्यांना जर आपण सांडपाण्याची काही आपल्याकडे व्यवस्था नसेल, आपल्याकडे रस्ते नसेल, आपल्याकडे कित्येक गोष्टीची कमी आहे, त्याच्या जर 5 पट लोक ह्या शहरात ह्या भागात राहायला आली तर त्यांची काय अवस्था होणार आहे हा प्रश्न सगळ्या ठाणेकरांनी विचारला पाहिजे.